आज बनवूया बर्फी। पहा किती छान झाली नरमचट गव्हाच्या पिठाची बर्फी। पीठ घेतलं गव्हाचं 1 वाटी, 2 चमचे तूप टाकून घेऊ कढईमध्ये। ते गरम झालं की त्यात हे पीठ टाकून घेऊ। बारीक गॅसवरती भाजून घेऊ चांगलं। बारीक गॅसवरतीच भाजायचं बरं, नाही तर भाजसान फुल गॅस करून जळून जाईन, मग ते पीठ जळून जात असतं गव्हाचं। बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं चांगलं, बारीक गॅसवर लाल जरच भाजायचं। पाय पीठ भाजून झालं एका पातेल्यात काढून घेऊ। बेसन घेतलं 1 वाटी, ते पण भाजून घेऊ। 2 चमचे टाकून तूप, मग नंतर भाजून घेऊ। हे पाय पूर्ण भाजूस तर हलवणं पडतं, तूप सुटूस तर भाजून घ्या। हे उलताना फिरवतच राहावं लागतं। पहा कसं तूप सुटलं। बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तूप सुटतं। हे पाय पीठ टाकून घेतलं गव्हाचं 1 वाटी भाजल्याला, दोन्ही मिक्स करून घे। 1 वाटी साखर घेतली, तुम्हाला जसं गोड वाटेल तसं साखर घ्या। मी 1च वाटी घेतली। 1 वाटी साखरेला 1 वाटी पाणी। ते पाक घेऊन घेऊ चांगला, कच्चा घ्यायचा पाक, जसा पक्का नाही घ्यायचा, नाही तर कडक होती मग बर्फी। हे पाय पाक झाला आपला पाक तयार। हातावर असं करून पाहायचं, मग नंतर समजतं की झाला बा पाक म्हणून। त्यात टाकून घेऊ कढईमध्ये, वरतीच गॅसवरतीच आहे। चांगलं फिरवून घेऊ। हे पाय काजू बदाम घेतले, काजू बदाम आहे आणि खोबरा खीस। परातीला तूप लावून घेऊ बर्फी टाकण्यासाठी। हे पीठ टाकून घेऊ त्याच्यात बर्फीचं, वाटीनं असं फिरवून घेऊ। गरम गरमच कट करायचं आहे। एका साईडनं बदाम टाकले, एका साईडनं हे खोबऱ्याचा खीस टाकून घेऊ। खूप छान लागते, तुम्ही पण बनवा घरच्या घरी। सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज, कमेंट करा। पहा किती छान झाली नरमचट, सर्व करू खाण्यासाठी, लेकरांसाठी चांगली आहे।